नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात महाफास्ट 100 बातम्या. महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा जाहीर. शेती विकास, ग्रामीण विकास, शहरी विकास, उद्योग, रोजगार, पर्यावरण, जनकल्याण असा पंचसूत्री जाहीरनामा काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून जाहीर. महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिलांना 3000 रुपये देणार. महिलांना बस प्रवास मोफत करणार. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात घोषणा. महिलांसाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी करणार. महिला कर्मचाऱ्यांना पाळीच्या दिवसांमध्ये 2 दिवस ऐच्छिक रजा देणार. खरगे यांची घोषणा. शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ. तर सुशिक्षित बेरोजगारांना दर महिना 4000 रुपयांपर्यंत भत्ता देणार. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात घोषणा. भाजपच्या नेतृत्वात असंवैधानिक पद्धतीनं महायुतीची सत्ता आली. खरगेंचा महायुती सरकारवर निशाणा. अमित शहांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध. वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपये, 25 लाख रोजगार निर्मितीसह आशा सेविकांना 15000 रुपये वेतनाचं जाहीरनाम्यात वचन. उद्धव ठाकरे राहुल गांधींना वीर सावरकरांबद्दल चांगले शब्द बोलण्यासाठी विनंती करणार का? अमित शहांचा उद्धव ठाकरेंना सवाल. तर सावरकरांचा विरोध करणाऱ्यांसोबत ठाकरे बसलेत. शहांचा हल्लाबोल. काँग्रेस नेते बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल 2 चांगले शब्द बोलले का? अमित शहांचा काँग्रेसला सवाल. अंतर्गत विरोध असलेले लोक आघाडीचं सरकार स्थापन करण्याच्या स्वप्नात मात्र मतदार धडा शिकवतील. अमित शहांची महाविकास आघाडीवर टीका. 10 वर्षात शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? पवारांकडून नकली जनादेश घेण्याचा प्रयत्न. महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलं हे जनतेला सांगा. अमित शहांचा शरद पवारांना सवाल. संकल्पपत्र म्हणजे विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप. भाजपचं संकल्पपत्र विकसित महाराष्ट्र तयार करण्यासाठी रोडमॅप. फडणवीसांचं वक्तव्य. 25 लाख रोजगाराची निर्मिती करणार. शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना आणणार. वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपये देणार. फडणवीसांची घोषणा. एकनाथ शिंदे महायुती सरकारचं नेतृत्व करत आहेत. निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष मुख्यमंत्री ठरवणार. अमित शहांची प्रतिक्रिया. अमित शहांची मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांसोबत बीकेसीतील सोफिटॉल हॉटेलमध्ये बैठक. निवडणुकीच्या रणनीती संदर्भात बैठकीत चर्चा. आमदार सुनील टिंगरे यांनी पवारांना नोटीस पाठवली. सुनील टिंगरेंनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या अध्यक्षांना नोटीस पाठवली. पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपांवरून टिंगरेंनी नोटीस पाठवली. धनंजय महाडिकांनी कालच्या वक्तव्यावर बिनशर्त माफी मागितली. कुठल्याही माता भगिनींचं मन दुखावलं असेल तर माफी मागतो. महाडिकांचं ट्विट. लाडकी बहीण योजनेतून 1500 रुपये घेत काँग्रेसच्या रॅलीत जाणाऱ्या महिलांचे फोटो काढा. आम्ही त्यांची व्यवस्था करतो. भाजप खासदार धनंजय महाडिकांचं वक्तव्य. प्रणिती शिंदेकडून धनंजय महाडिकांचा लावरे तो व्हिडिओ. लाडक्या बहिणींना दमदाटी करणारा व्हिडिओ दाखवला. महिलांना तुच्छ समजणारं भाजप. प्रणिती शिंदेंचं टीकास्त्र. लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकांपुरतीच. 1500 रुपये देऊन मतं विकत घेण्याचा प्रयत्न. त्यांच्यावर दबाव आणला जातोय. संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. धनंजय महाडिकांनी असं वक्तव्य करणं योग्य नाही. लाडक्या बहिणींनी कोणत्या रॅलीत जावं यावर आमचं बंधन नाही. महाडिकांच्या वक्तव्यावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. जिजाऊ सावित्री अहिल्यादेवींचा भाजप खासदाराने केलेला अपमान महाराष्ट्र विसरणार नाही. धनंजय महाडिकांच्या वक्तव्यानंतर शरद पवार गटाचं ट्विट. एकनाथ शिंदे पुन्हा सत्तेत येणार नाही याची आम्हाला खात्री. ते राज्याचे विरोधी पक्षनेतेही नसणार. फडणवीस विरोधी पक्षनेते असणार. संजय राऊतांचा दावा. राज्यात महायुतीचं सरकार येणार आणि महायुतीचा सीएम बनणार. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून विश्वास व्यक्त. अजितदादा आणि पवार एकत्र यावे अशी लोकांची इच्छा. अजित पवार किंगमेकर होणार. नवाब मलिकांचा पुनरुच्चार. राऊतांकडून अमित ठाकरेंच्या पराभवाचं भाकीत. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचाही पराभव झाला. माहीममध्येही अकोल्याचीच पुनरावृत्ती होताना दिसतेय. राऊतांनी राज ठाकरेंनाच डिवचलं. एकनाथ शिंदेंनी अमित ठाकरेंच्या पराभवासाठी कामाख्या देवीला साकडं घातलंय असेल. माहीमच्या एका जागेसाठी मनसेची भाजपला इतर ठिकाणी मदत. सामनातून राऊतांची राज ठाकरेंवर टीका. जेलमध्ये असताना तुमच्याकडे फोन होता का? उद्धव ठाकरेंनी तुम्हाला जेलमध्ये फोन पाठवला होता का? रामदास कदमांचा राऊतांना सवाल. तर राऊतांनी जे सत्य आहे ते बोलावं. राऊतांच्या तुरुंगात कैद्यांना फोन दिल्याच्या आरोपावर कदमांचं वक्तव्य. पुरंदर हवेली मतदारसंघातील शिवरीत महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांची प्रचार सभा. पुरंदरमधील प्रलंबित प्रश्न येत्या 1.5 वर्षात सोडवणार. शिवतारे यांचं मतदारांना आश्वासन. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा आणखी एक गुन्हा. रॅली दरम्यान शाब्दिक चकमक झाल्यानंतर बापू भेगडेंच्या कार्यकर्त्याकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.
महाराष्ट्रात आज अमित शहांच्या 3 सभा होणार. मलकापूर, अमरावती आणि जळगावमध्ये सभा. उद्धव ठाकरे आज पश्चिम महाराष्ट्रात सांगोला आणि सोलापूर दक्षिणमध्ये सभा. चंद्रपूरच्या चिमूरमध्ये 12 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींची सभा. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातल्या विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांसाठी मोदी प्रचार करणार. सभेची तयारी सुरू. पुण्यातील मुळशीत आज अजित पवारांची तोफ धडाडणार. घोटावडेमधील शंकर मांडेकरांच्या प्रचारार्थ अजितदादांची सभा. मुंबईतील शिवाजी पार्क प्रचारासाठी ठाकरे गट. मनसेला मिळण्याची शक्यता कमी. वर्षात 45 दिवस मैदान वापरण्याची मर्यादा संपली. 17 नोव्हेंबरला दुसरा कुणाचा कार्यक्रम नसतो. आमची अडवणूक होते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ही आमची भूमिका. पण शिवसैनिकांना अडवाल तर गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. राऊतांचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून जोरदार प्रचार. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाकडून प्रचारासाठी वासुदेव मैदानात. कोल्हापूरच्या चंदगडमधील नेसरीचे महाविकास आघाडीच्या सरपंच गिरिजादेवी शिंदेंचा अपक्ष उमेदवार शिवाजी पाटलांना पाठिंबा. शिवाजी पाटील अपक्ष उमेदवार. श्रीवर्धन मतदारसंघात अजित पवार गटाला धक्का. सुनील तटकरेंचे निकटवर्तीय श्याम भोकरे शरद पवारांच्या संपर्कात. श्याम भोकरे 14 नोव्हेंबरला पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती. आम्ही महायुतीत म्हणून एकत्र आहोत. अजितदादा गटाचे आशुतोष काळे आणि भाजपचे विवेक कोल्हे एकाच मंचावर दिसतील. गिरीश महाजनांकडून विश्वास व्यक्त. सोलापूर शहर मध्यमधील 5 माजी नगरसेवकांचा काँग्रेसला रामराम. प्रणिती शिंदेंचे निकटवर्तीय अंबादास करंगुळेंसह नगरसेवकांचा भाजपात प्रवेश. नाशिकमध्ये भाजप आणि वंचितला धक्का. वंचितचे माजी नगरसेवक पवन पवारांसह भाजप नेते विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करणार. दोघांनी संजय राऊतांची भेट घेतली. वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर बीडी चव्हाण ठाकरे गटात प्रवेश करणार. वंचितकडून हिंगोली लोकसभेची निवडणूक लढवली होती. रत्नागिरी राजापूर विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटातील गोवळमधील ग्रामस्थांचा शिंदे गटात प्रवेश. शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश. पुण्यातील राजगडमधील अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. मुळशीचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना मतदान नाही. आरक्षणावरून त्रास दिला त्याला निवडणुकीत सोडू नका. कुणी कोणाच्या सभेला किंवा प्रचाराला जाऊ नका. जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. जालन्यामध्ये संतोष दानवेंनी मध्यरात्री घेतली मनोज जरांगेंची भेट. संतोष दानवे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे पुत्र तर भोकरदन विधानसभेचे भाजपचे उमेदवार. साताऱ्यात भाजपला पिपाणीनं वाचवलं नाहीतर इज्जतच गेली होती. पिपाणीमुळे आमचा राजा वाचला. आमचे 13वे वंशज वाचले. पिपाणी तुतारी चिन्हाच्या गोंधळाचा फायदा झाल्याची अजित पवारांकडून कबुली. 3 लोकांना माझा पक्ष फोडण्याचं काम केलं त्यांना आता घरी बसवा. शरद पवारांचा शिंदे फडणवीस अजितदादांवर हल्लाबोल. सांगलीतील भाषणात अजित पवारांकडून जयंत पाटलांची नक्कल. अजून पोलीस स्टेशन भाड्याच्या घरात आणि तुम्ही राज्य करायचं बघता. मुख्यमंत्रीपदावरून दादांनी जयंत पाटलांना डिवचलं. भावी मुख्यमंत्री असं लोक म्हणतात. मी म्हणालो नाही. जयंत पाटलांचं प्रत्युत्तर. 25 लाखांचं विम्याचं संरक्षण यांच्या वडिलांनी ठेवलं होतं का. महाविकास आघाडीकडून घोषणा केलेल्या आरोग्य विमा योजनेवर अजित पवारांची टीका. तर महाविकास आघाडीच्या सर्व योजना वडील नाही तुमचे काकाच पूर्ण करतील. जयंत पाटलांचं प्रत्युत्तर. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून चंद्रकांत पाटील आणि रोहिणी खडसेंमध्ये जुंपली. कुटुंबातील कुणीच निवडणूक लढणार नाही पाटलांचं वक्तव्य. तर पाटलांचा परिवार मुलीसहित राजकारणात. खडसेंचं पाटलांना प्रत्युत्तर. विकास ठाकरेंचा नागपुरात जोरदार प्रचार. घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला. नागपूर जिल्ह्यातील 12ही जागा महाविकास आघाडी जिंकणार. ठाकरेंकडून विश्वास व्यक्त. वाशिमच्या कारंजा मानोरा मतदारसंघात ययाती नाईकांकडून प्रचाराला सुरुवात. पोहरादेवीत हजारो समर्थकांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार. लातूरच्या महिला मेळाव्यात सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. नागपुरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धूम. काँग्रेसची गॅरंटी अंगावर रंगवून कार्यकर्त्याकडून प्रचार. कार्यकर्त्यांकडून काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन. खडकवासल्यात भीमराव तापकीर यांच्याकडून प्रचार जोरात. रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू. उत्तर भारतीयांनी भीमराव तापकीर यांचा पाठिंबा. नागपुरातील काटोल विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या प्रचाराला सुरुवात. काटोलमध्ये गावागावात जाऊन चरणसिंग ठाकूर यांचा प्रचार. पूर्व नागपुरातील पवार गटाचे उमेदवार दुनेश्वर पेठेंचा नागरिकांशी संवाद. जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांचा मॉर्निंग वॉक करत प्रचार.
परंडा मतदारसंघात रासपचे उमेदवार डॉक्टर राहुल घुलेंनी 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मतदारांना लिहून दिलं शपथपत्र. ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचं आश्वासन. पुण्यात 14 नोव्हेंबरला शरद पवारांची जाहीर सभा होणार. महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडकेंच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात उतरणार. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून आढावा. मतदारांना प्रभावित करण्यासाठी कोणतीही प्रलोभनं देऊ नका, तर शासकीय वाहनांमधून रोकड आणि मौल्यवान वस्तूंची वाहतूक होणार नाही याकडे लक्ष ठेवण्याच्या सूचना.